हेलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, महाराष्ट्र सेट एक्झाम जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामची इंटिरियम आन्सर की, त्याला आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही सेट डिपार्टमेंटने रिलीज केलेली आहे. त्या आन्सर कीला पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे, कारण त्या आन्सर कीमध्ये काही क्वेश्चनचे ऑप्शन हे रॉंग त्यांनी दिलेले आहेत. मग आज आपण हेच पाहणार आहोत की कुठल्या क्वेश्चनला विद्यार्थी चॅलेंज करू शकतात आणि असे कुठले क्वेश्चन आहे ते विद्यार्थ्यांनी चॅलेंज करणं अवॉइड केलं पाहिजे, या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कारण अननेसेसरी कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज केले तर फक्त 200 रुपये तुमचे लॉसमध्ये जाऊ शकतात, बाकी काही होणार नाहीये. आणि असे कुठले क्वेश्चन आहे की त्याचं डेफिनेटली आन्सर हे चेंज होऊ शकतं चॅलेंज केल्यानंतर, ते देखील पाहणार आहोत. म्हणजे आज आपण कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करायला हवं हे पाहणार आहोत आणि कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करायला नकोय हे देखील पाहणार आहोत. सिंपल. तर आज आपण चॅलेंजिंग आन्सर की संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. ते क्वेश्चन तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल की आपण या क्वेश्चनला चॅलेंज करायला हवं की नको. तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MSCET एक्झाम 2026 म्हणजे नेक्स्ट MSCET एक्झाम जो होणार आहे, त्या एक्झामसाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू करत आहोत. हा कोर्स आपला 30 जूनपासून सुरू होत आहे. यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस युनिट वाईज, टॉपिक वाईज पूर्णपणे कंप्लीट करून दिला जाणार आहे, प्लस संदर्भात प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. तर फ्रेंड, या कोर्समध्ये कुठला कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे, कशा पद्धतीने प्रोव्हाइड केला जाणार आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण कोर्स संदर्भात माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. पेमेंट करण्यासाठी 2500 फी आहे. ही फी तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पेड करता येऊ शकते. जॉईन करताना 1500 पेमेंट करावे लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050. अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी खालवलेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही फॅसिलिटी आहे. इन केस परिस्थिती चांगली असेल तर ॲट वन टाईम पेमेंट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्टचा सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. अनेक विद्यार्थ्यांना 40 प्लस क्वेश्चन त्यांचे बरोबर आलेले आहेत. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये 80+ मार्क त्यांना भेटलेले आहेत. इतका स्कोर पेपर फर्स्टमध्ये तुम्ही केला तर डेफिनेटली पेपर सेकंडचं बर्डन तुमचं कमी होतं आणि तुम्ही एक्झाम क्वालिफाय करू शकता. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज नक्की करा. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण MSCET एक्झाम 2025 संदर्भात चॅलेंजिंग क्वेश्चन कुठले आहेत ते पाहणार आहोत. आज मी या ठिकाणी जे पण क्वेश्चन ॲड केलेले आहेत ते सर्व क्वेश्चन विद्यार्थ्यांनी कुठं ना कुठं कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट केले. काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केला, तेच क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहोत. तुम्हाला मागील लेसनमध्ये मी सांगितलं होतं, पहा, तुम्हाला जो पण क्वेश्चन चॅलेंजिंग वाटतोय तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसं विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या, त्या कमेंटला अनुसरून आपण हे लेसन बनवलेलं आहे. सिंपल. तर या ठिकाणी सेट सी आहे, तो सेट सी मी ॲड केला आहे पेपर फर्स्टचा. तुमचा सेट वेगळा असेल तर त्या ठिकाणी क्वेश्चन खालीवरती असू शकतात, त्यानुसार तुम्ही मॅच करून पहा. अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केलं त्या मागील लेसनला, त्याच कमेंटला अनुसरून ही लेसन आपण तयार केलेलं आहे. ठीक आहे. तर कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करू शकता, कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करण्याची गरज नाही आहे ते आपण पाहतोय. आणि पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज केलं तर ते चॅलेंज ॲक्सेप्ट होण्याचे किती % चान्सेस आहेत हे देखील मी सांगणार आहे. तर यामधील जो पेपर फर्स्ट होता त्यामधील फर्स्ट क्वेश्चनला चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली मी कुठले क्वेश्चन चॅलेंज करायला म्हणजे करू शकतो चॅलेंज ते आपण पाहतोय. तर क्वेश्चन नंबर 4 आहे ना, सेट सी मधला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट दिसतोय. तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग करून तो पर्टिक्युलर क्वेश्चन पाहू शकता. आता क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय हे पहा. ए बँक इज ऑफर, डायरेक्टली मराठीत वाचतो जेणेकरून सर्वांना समजेल. एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याज खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिरायकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? म्हणजे कस्टमर ओरिएंटेड क्वेश्चन आहे. गिराईक म्हणजे कोण? कस्टमर. तर कस्टमरला कुठल्या प्रकारची FD किंवा कुठल्या प्रकारचं डिपॉझिट ठेवलं तर जास्त फायदा होईल ते विचारलंय. ऑप्शन A, B, C आणि D असे 4 ऑप्शन होते. पहिला ऑप्शन म्हणत होता 10%, म्हणजेच काय, 10% प्रतिवर्षी चक्रवाढ पद्धतीने
9% प्रतिवर्षी दर 6 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने, 8% प्रतिवर्षी दर 3 महिन्यांच्या चक्रवाढ पद्धतीने आणि 7% प्रतिवर्षी दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने. तर आत्ताच्या आन्सर कीनुसार त्यांनी कुठलं ऑप्शन करेक्ट दिले ते आपण पाहूया. तर क्वेश्चन नंबर 4 आहे पहा, क्वेश्चन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर डी त्यांनी करेक्ट दिलंय. ठीक आहे, तर पहा क्वेश्चन नंबर 4 ऑप्शन नंबर डी त्यांनी करेक्ट दिलेला आहे. कशामध्ये? इंटिरियम आन्सर कीमध्ये. पण याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन केले तर ऑप्शन ए हा करेक्ट यायला हवा होता, पण त्यांनी दिलाय कुठला? ऑप्शन डी हा करेक्ट दिलेला आहे. तर हा क्वेश्चन डेफिनेटली चॅलेंजिंग होऊ शकतो. या क्वेश्चनला तुम्ही चॅलेंज करू शकता. इन केस तुम्ही चॅलेंज केले तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर या क्वेश्चनला मी चॅलेंज केलेलं आहे, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी अननेसेसरी पेमेंट करणार नाही आणि ते चॅलेंज करणार नाही. कारण एका विद्यार्थ्यांनी 200 रुपये पेड करून जरी चॅलेंज केलं तरी पण सफिशियंट आहे. अनेक विद्यार्थ्यांनी एकाच क्वेश्चनला चॅलेंज केलं तर त्या ठिकाणी फक्त तुमचा पैसा वाया जाणार आहे, बाकी काही होणार नाही. म्हणून तुम्ही जर चॅलेंज केलं, ठीक आहे, तर मोठ्या मनाने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर मी या पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज केलेलं आहे, जेणेकरून आम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगू एका लेसन मार्फत की हे क्वेश्चन चॅलेंज झालेले आहेत. मग बाकीचे विद्यार्थी त्याला चॅलेंज करणार नाही, त्यांचं त्या ठिकाणी पैसा वाचू शकतो. ठीक आहे, तर रिपीट करेल, ऑप्शन डी त्यांनी करेक्ट दिलाय, ऑप्शन ए ला तुम्ही चॅलेंज करू शकता. या संदर्भात जो डाटा आहे तो डाटा मी ऍड केलाय, जेणेकरून तुम्हालाही कळेल. तर पहा, जो क्वेश्चन नंबर 4 आहे ना, या क्वेश्चन नंबर 4 चा डाटा आपण ऑप्शननुसार ऍड केलाय. या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट काय म्हणत होता पहा, ऑप्शन फर्स्ट म्हणत होता 10% पर एनम कंपाऊंडेड इयरली. आपण त्यानुसार ऑप्शन फर्स्टला घेतला पहा. या ठिकाणी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपण एक ॲझम केली 100 रुपये, 10% रेट त्यांनी सांगितला तो ऍड केला. ॲन्युअली बरोबर ना, 10% पर एनम म्हणले त्यांनी पहा, पर एनम. मग आपण या ठिकाणी पर एनम ॲन्युअली ऍड केला. या ठिकाणी इयरली म्हणलंय पहा, म्हणजेच काय पूर्ण वर्षासाठी 10% आहे. मग आपण या ठिकाणी इयर कन्सिडर केलं आणि टेन्युअर घेतला आपण 10 वर्षाचा, म्हणजे 10 वर्ष आपण फॉर एक्झाम्पल ते चालवणार आहोत. तर त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आलेलं आहे पहा. 10 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये जी अमाऊंट राहते ना ती राहते 259 रुपये. सिंपल. ऑप्शन ए नुसार, ऑप्शन ए नुसार किती राहते? 259 रुपये. आता ऑप्शन बी ला आपण घेऊया पहा. ऑप्शन बी घेतला, या ठिकाणी पण अमाऊंट सेमच घेतली 100 रुपये. त्यांनी ऑप्शन बी मध्ये काय सांगितलं? 9% 6 मंथली, बरोबर ना. मग या ठिकाणी आपण 9% घेतले, हाफ इयरली म्हणजेच काय 6 महिन्याला, आणि पर एनम 9% म्हणून पर एनम सिंपल, आणि हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याला 9% असं घेतलं. इयर सेमच ठेवले. ऑप्शन ए मध्ये पण 10 वर्ष घेतले होते, ऑप्शन बी मध्ये पण 10 वर्ष घेतले. या ठिकाणी जर पाहिलं तर 10 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये अमाऊंट राहते 241 रुपये ऑप्शन बी नुसार. ऑप्शन सी आपण घेतला. ऑप्शन सी ला आपण इनिशियल इन्व्हेस्टमेंट सेमच घेतली 100 रुपये, जेणेकरून आपल्याला ऑप्शन सेम सर्वत्र यायला हवं. ऑप्शन सी मध्ये त्यांनी काय सांगितलं ते आपण पाहूया. तर ऑप्शन सी मध्ये म्हणले पहा 8% पर एनम कंपाऊंडेड क्वार्टरली, म्हणजे दर क्वार्टरला. ठीक आहे. मग आता ऑप्शन सी घेतला पहा आपण 8% घेतलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे. नंतर क्वार्टरली घेतलं पाहिजे, क्वार्टरली बरोबर ना. आणि 10 इयर सर्वांना सेम ठेवलं, कारण हे चेंज करणं पॉसिबल नाही जर आन्सर आपलं चेंज होणं अपेक्षित नसेल तर. या ठिकाणी जी अमाऊंट राहते 10 वर्षानंतर ती राहते 220 रुपये. आणि नेक्स्ट आपण पाहिलंय कॉम्प्युटर जनरेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिस्टीमनी तुम्हाला आन्सर दिलेलं आहे ते मी या ठिकाणी शो करतोय. या ठिकाणी 100 रुपयाची अमाऊंट घेतली. ऑप्शन 4 मध्ये काय म्हणलं? 7% पर एनम कंपाऊंडेड मंथली. त्यानुसार आपण घेतलं पहा 7% ॲन्युअल, कारण का पर एनम म्हणले बरोबर ना, म्हणून ॲन्युअल. नंतर मंथली सिंपल, कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी मंथली 10 इयरसाठी घेतलं. या ठिकाणी अमाऊंट राहते 200 रुपये किंवा 201 रुपये सिंपल. आता त्यांनी विचारलं काय क्वेश्चनमध्ये, जास्त फायदेशीर कुठले असेल गिराईकाला. गिराईकाला ज्या ठिकाणी जास्त पैसा भेटणार ती जास्त फायदेशीर असेल. आता हे पहा ऑप्शन फर्स्ट मध्ये किती अमाऊंट आली ती? ऑप्शन फर्स्ट मध्ये जी अमाऊंट आली ती आली टोटल 259, म्हणजे फक्त जो आपला इंटरेस्ट होता तो शेवटच्या वर्षामध्ये 23 रुपये होता. ठीक आहे, आणि 259 रुपये अमाऊंट आली ती आपली. सिंपल ना. नंतर ऑप्शन बी नुसार 241 रुपये अमाऊंट आली ती. त्यानंतर ऑप्शन सी नुसार 220 रुपये अमाऊंट आली ती. आणि त्यानंतर ऑप्शन डी नुसार 200 रुपये अमाऊंट आली ती. सर्वात जास्त कुठे अमाऊंट आली ती? ऑप्शन ए नुसार. सिंपल ना. मग ऑप्शन ए नुसार 259 येते, म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी करेक्ट यायला हवा होता, पण ऑप्शन त्यांनी डी करेक्ट दिलाय, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए संदर्भात तुम्ही चॅलेंज करू शकता.
आणि चॅलेंजसाठी इव्हिडन्स वगैरे तुम्हाला वेगळं काही द्यायची गरज नाही. अशा प्रकारची कुठली वेबसाईट तुम्ही सर्च करा, कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर अशी वेबसाईट सर्च करा, त्या ठिकाणी असं सर्व डाटा ॲड करा आणि अशा प्रकारे स्क्रीनशॉट ॲड करून तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. हेच ऑफिशियल रेकॉर्ड त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. बेसिक कॅल्क्युलेशन आहे, वेगळं काही नाही. कॅल्क्युलेशन तुम्ही प्रूव्ह करा, सिम्पल. तर हा क्वेश्चन डेफिनेटली चॅलेंज होऊ शकतो. चॅलेंज केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सिम्पल. आता यानंतर क्वेश्चन नंबर 6 संदर्भात काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली त्या ठिकाणी हा क्वेश्चन चॅलेंज होऊ शकतो का. तर या क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते पहा. खालील विधानांच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत. या ठिकाणी काय म्हणलं तर इंग्लिशमधून वाचतो किंवा मराठीतनं तुम्ही कुठले वाचा. सर्व करदाते प्रामाणिक आहेत असं म्हणलं होतं. त्यानंतर विधान सेकंड होतं सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. त्यानंतर त्याच्या बेसवर निष्कर्ष होता. निष्कर्ष फर्स्ट होता काही करदाते प्रामाणिक नाहीत आणि निष्कर्ष सेकंड होता काही विद्यार्थी करदाते आहेत. या ठिकाणी तुम्हाला क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशननुसार मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की ऑलचं सेंटेन्स हे सम मध्ये कन्वर्ट होतं. इथं ऑलचं सेंटेन्स हे सम नॉट मध्ये कन्व्हर्जन केलंय. सम नॉट मध्ये नाही, फक्त सम मध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणून हे कन्क्लुजन याला फॉलो करत नाही. आणि स्टेटमेंट सेकंड मध्ये काय होतं, ऑलचं सेंटेन्स जे आहे ते सम मध्येच कन्व्हर्जन होतं. इथं पण ऑलचं आहे, इथं पण ऑलचं आहे. इथं सम मध्ये कन्व्हर्जन केलंय पण याचं सब्जेक्ट आणि प्रिडिकेट चेंज केलाय. इथं फक्त स्टुडंट आणि होनेस्ट हे दोन वाक्य. टॅक्स पेअरचा काही संबंध आहे का, काहीच नाहीये, म्हणून हे पण चुकीचं आहे. मग अल्टिमेट तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी या ठिकाणी करेक्ट यायला हवा. त्यांनी कुठला ऑप्शन करेक्ट दिलाय, क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन डीच करेक्ट दिलाय, म्हणून हा क्वेश्चन चॅलेंजिंग बनत नाही. याला चॅलेंज करण्यात अर्थ नाहीये. ठीक आहे, कदाचित याचं चॅलेंज तुम्ही केलं पण तरी पण ऍक्सेप्ट होणार नाही. सो याला चॅलेंज नाही केलं तरी पण चालू शकतं. हा क्वेश्चन चॅलेंजिंग होत नाही. ऑप्शन डी ज्या विद्यार्थ्यांनी दिलंय त्या विद्यार्थ्यांचं ऑप्शन हे डी करेक्ट आहे, सिम्पल. कारण क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन ही जी डायग्राम आहे त्या डायग्रामनुसार हा क्वेश्चन सुटतो. तिथं रूल आहेत, त्या रूलनुसार हा क्वेश्चन सोडावा लागतो. किंवा व्हेन डायग्रामनुसार पण सोडू शकता, पण व्हेन डायग्राममध्ये एक्झॅक्ट आन्सर भेटत नाही. क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनमध्ये एक्झॅक्ट आन्सर भेटतं, सिम्पल. या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी कोर्समध्ये कव्हर केल्या. त्या कोर्स जर तुम्ही प्रॉपर फॉलो केला असाल ना तर इतका इझी एक्झाम होता, जास्त काही अवघड नव्हता. ठीक आहे, सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता नेक्स्ट जो क्वेश्चन होता तो DI बेस होता. ठीक आहे, DI बेसमध्ये ना 13 आणि 14 हे दोन क्वेश्चन होते. 13 नंबरच्या क्वेश्चनचं म्हणजे काय म्हणताय 13 नंबरचा क्वेश्चन ती पाहूया. 2018 आणि 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत. 2018 ते 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे ते विचारलं. या ठिकाणी आपल्याला टोटल करावं लागते, सिम्पल. तर पहिल्या कॉलमची टोटल मी करून घेते जेणेकरून टाइम वेस्ट होऊ नये. पहिल्या कॉलमची टोटल येते 1520, थोडीफार 19-20 होत असेल, जास्त काही फरक पडत नाही. नंतर येते 1510, त्यानंतर येते 1555, नंतर याची पण सेम येते 1555 आणि शेवटच्या कॉलमची टोटल येते 1605, सिम्पल. अशा टोटल येतात, मे बी तुम्ही केलेल्या असतील, सिम्पल. मग आता 2018 ते 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे दिवस सर्वात जास्त आहेत. सर्वात जास्त कोणाचे, 1605 वाला. 1605 म्हणजे कुठला कर्मचारी वरती पाहावा लागेल, 1605 वाला ई कर्मचारी, म्हणजे ऑप्शन डी हा करेक्ट यायला हवा. 13 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन डी करेक्ट दिलेला आहे का, दिलंय, काहीच प्रॉब्लेम नाही, चॅलेंज करण्यात अर्थ नाहीये. 13 नंबरचा क्वेश्चन करेक्ट आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे, सिम्पल. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. 14 नंबरचा क्वेश्चन काय म्हणले ते पहा. 2018 ते 22 या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत. 18 ते 22 दरम्यान कुठल्या कर्मचाऱ्यांचे कामाचे एकूण दिवस समान आहेत ते आपल्याला काढायचं आहे. आपण टोटल आत्ताच केलेली हे कर्मचारी बरोबर ना, ABCD यांची टोटल केली पहा. पहिली चाली 1520, दुसरी चाली 1510, तिसरी चाली 1555, चौथीची पण 1555 आणि पाचव्याची 1605. 1555 आणि 1555 सी आणि डी ची समान टोटल आहे. मग आता सी आणि डी समान आहे म्हणजे ऑप्शन कुठला आहे ते पाहूया. तरी पहा CD समान आहे म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट यायला हवा. त्यांनी कुठला दिलाय चेक करूया. 14 नंबरचा क्वेश्चन, 14 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन डी त्यांनी करेक्ट दिलाय, पण आपल्या अंदाजे ऑप्शन बी हा करेक्ट यायला हवा. आन्सर की मध्ये ऑप्शन डी हे करेक्ट दिलंय, तर हा क्वेश्चन डेफिनेटली चॅलेंजिंग होऊ शकतो. ठीक आहे, कारण या ठिकाणी बी आणि डी यांचा आपण आन्सर पाहूया. तर बी हा इथे पहा, बी ची किती इथं 1510 आणि डी ची किती इथं 1555. दोघांचं सेम थोडी, याचं 1510 याचं 1555 नाही, सेम नाहीये. सेम कोणाचं आहे, सी आणि डीचं आहे. 1555 1555 हे दोघांचं सेम आहे.
मग या ठिकाणी हा क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतो. DI मधला 14 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी ऑप्शन बी हे करेक्ट यायला हवं होतं, पण त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट दिलंय, म्हणून या ठिकाणी बी या ऑप्शनला तुम्ही ॲक्सेप्ट होण्यासाठी चॅलेंज करू शकता. हे पण ॲक्सेप्ट होईल आणि याचे मार्क ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी दिलेले आहे त्यांना भेटून जातील. ठीक आहे, याला चॅलेंज केलं तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही चॅलेंज केलेला आहे. सिम्पल. तर फ्रेंड, हे ऑप्शन डेफिनेटली चुकीचं आहे बरं का. ऑप्शन डी हे चुकीचं आहे. ऑप्शन बीज याला करेक्ट यायला हवं, याचे मार्क भेटून जातील. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी बर्थ रेट दिलता आणि डेट रेट दिलता. ठीक आहे, म्हणजे मृत्यूदर आणि जन्मदर दिलता. तर क्वेश्चनमध्ये जन्मदर मृत्यूदर दिला. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हणतो तिथं पाहूया. म्हणजे वरील सारणीवरून कोणत्या वर्षांमध्ये जन्मदर व मृत्यूदर यातील फरक तुम्हाला समान आढळतो. आता कुठल्या वर्षी फरक समान आढळतो ते विचारलंय. मग आपल्याला हे सर्व इयरचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मी ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलं आहे, कारण इंटरमिडिएट आन्सरच्या वेळेस आन्सरकीच्या वेळेस वर्किंग केलं होतं, बरोबर ना. तर या ठिकाणी यांचा जो गॅप आहे तो गॅप कितीच येतो, तो गॅप येतो 70चा. नंतर यांचा गॅप येतो 70चाच. नंतर येतो 65चा गॅप. त्यानंतर येतो 62चा गॅप. त्यानंतर येतो 60चा गॅप. त्यानंतर येतो 58चा गॅप आणि त्यानंतर येतो 50चा गॅप. सिंपल. मग या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर आहे. सर्वांचा गॅप या ठिकाणी मी ऑलरेडी काढला होता. सर्वांचा गॅप काढण्याची गरज नाही आहे. ॲक्च्युली जे ऑप्शन आहे त्या ऑप्शननुसार तुम्ही गॅप काढला तरी पण चालू शकतो. मग आता कुठला गॅप हा समान आहे ते विचारलंय. कुठं समान आहे हो? फक्त हे दोघं समान आहेत. कितलं? 1961 आणि 1971 हे दोघं समान आहेत, बरोबर ना. 70-70चा गॅप आहे, म्हणजे दोघांमध्ये तफावत सेम आहे. 1961 आणि 1971 म्हणजे ऑप्शन नंबर डी हा करेक्ट यायला हवा. क्वेश्चन नंबर 15. आता क्वेश्चन नंबर 15चा ऑप्शन नंबर बी त्यांनी करेक्ट दिलाय. हे पहा, क्वेश्चन नंबर 15चा काय दिलाय त्यांनी, ऑप्शन नंबर बी दिलाय. आता बीचं पहा काय म्हणलं इथं, इयर 2001. त्यांच्यानुसार पाहूया 2001 कुठे, 2001 इथे आहे, बरोबर ना. किती गॅप होता, 2001चा 60 होता. आणि 2011 त्याचा गॅप किती आहे, त्याचा 58 आहे. इथं 60 इथं 58 आहे. दोघांचे गॅप समान थोडी आहे, सोडून द्या, करेक्ट नाही आहे. ठीक आहे, आपल्याला गॅप दिसतोय 70-70चा गॅप आहे. कुठे, 1961 आणि 1971 मध्ये. म्हणून या ठिकाणी हा देखील क्वेश्चन 100 आणि 202% चॅलेंजिंग होऊ शकतो. या ठिकाणी ऑप्शन डी हे करेक्ट यायला हवं होतं, पण त्यांनी ऑप्शन नंबर बी हे करेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन बी हे करेक्ट नाही आहे, ऑप्शन डी हे करेक्ट यायला हवं होतं. मग या ठिकाणी हा क्वेश्चन चॅलेंज होऊ शकतो. ऑप्शन बीच्या ऐवजी ऑप्शन डी हा करेक्ट येऊ शकतो. हे कॅल्क्युलेशन तुम्ही त्यांना म्हणू शकतो एका नोटबुकमध्ये कॅल्क्युलेट करून किंवा कॅल्क्युलेटरच्या आधारे कॅल्क्युलेट करून, एक्सेलवर कॅल्क्युलेट करून ते ॲज अ एव्हिडन्स म्हणून अटॅच करू शकता. बेसिक कॅल्क्युलेशन, यासाठी तुम्हाला काही वेबसाईट वगैरे द्यायची गरज नाही आहे. फक्त कॅल्क्युलेशन करायचं, सोपं वाटलं तर एक्सेलवर करा. ठीक आहे, एक्सेलवर त्यांना कलरनी हायलाईट वगैरे करून कॅल्क्युलेशन पाठवून द्या. ठीक आहे, चॅलेंज कसं करायचं तर तुम्हाला लॉग इन करायचं, लॉग इन केल्यानंतर चॅलेंज करता येईल. जी प्रोसेस दिसतील ती पुढे करत चालायची. ठीक आहे, चॅलेंज करणं अवघड नाही आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी हा करेक्ट यायला हवा, ऑप्शन बी हा करेक्ट नाही आहे. सिंपल, पण त्यांनी दिलाय तर चॅलेंज करणं अपेक्षित आहे. आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे 31 नंबरचा क्वेश्चन सेट सी मधलाच. सिंपल, तुम्हाला सर्व जे क्वेश्चन मला विद्यार्थ्यांनी शेअर केलेत ते मी डिस्कशन करत आहेत. तुम्हाला या व्यतिरिक्त कुठले क्वेश्चन वाटले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कमेंट करताना पर्टिक्युलर क्वेश्चन डायरेक्टली टाईप करा, किंवा सेट सी असेल तर सेट सी मधला कुठला क्वेश्चन ते टाईप करा. ठीक आहे, अदर सेट असतील तर त्या क्वेश्चनचा नंबर त्या ठिकाणी मेन्शन करू नका. फक्त सेट सी असेल तरच त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा नंबर तिथे मेन्शन करा, किंवा डायरेक्टली पर्टिक्युलर क्वेश्चन टाईप करून हा क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतो का नाही हे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. एक नेक्स्ट मी व्हिडिओ बनवून आणि त्यामध्ये पर्टिक्युलर क्वेश्चन डिस्कशन करून तुम्हाला शेअर करून दिलं. सिंपल. आता हा 31 नंबरचा क्वेश्चन काय म्हणत होतं ते पहा. जर अध्यापनाच्या चिंतनशील म्हणजेच कोणती रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग बरं ना स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. म्हणजेच काय, आपण या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह लेवल संदर्भात अभ्यास केलेला आहे आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल संदर्भातच त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, सेट ए असेल ना तर सेट ए मध्ये हा क्वेश्चन नंबर 1 असेल, कारण जवळपास 5 वर्षापासून हा क्वेश्चन रिपीट होतोय. कन्सेप्ट चेंज करतात ते, क्वेश्चन चेंज नाही होते जास्त. कन्सेप्ट तुम्हाला कळाली ना तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 100-202% येऊन जाईल. पण त्या ठिकाणी तुम्ही कन्सेप्च्युअली गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हे पहा, ज्या विद्यार्थ्यांनी कोर्समध्ये ह्या गोष्टी पाहिल्या असतील किंवा मी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडून दिलेले आहेत पहा.
19 पासनं, ठीक आहे, 2019 पासनं ते 2024 पर्यंत सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडून दिलेले आहेत आणि सर्व प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्ही त्यातला कुठलाही क्वेश्चन पेपर जर पाहिला आणि पर्टिक्युलर क्वेश्चनचं मी आन्सर कशा पद्धतीने दिलंय हे जर पाहिलं असेल ना, तर हा क्वेश्चन तुमचा चुकता कामा नको होता. अनेक विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनमध्ये चुका केल्यात, चुका व्हायला नको होत्या. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्ही आत्ता पण सांगला, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला चेक करा. 2019 पासून 2024 पर्यंत सर्व क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्या आधीचे सॉल्व्ह करू नका, ते ओल्ड सिलेबसनुसार होते. 2019ला सिलेबस अपडेट झाला आणि क्वेश्चन पेपर नवीन होता. तिथून पुढे क्वेश्चन पेपर सोडवा, त्याच्या आधीचे उपयोगाचे नाही आहेत. ठीक आहे, कुठल्या सब्जेक्टचे, कुठल्याच विषयाचे म्हणतोय मी. 19 पासून सोडवले तर ते परफेक्ट असतील. या सर्व क्वेश्चन पेपरमधला कुठलाही क्वेश्चन जो फर्स्ट आहे तो पहा. तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर मी जे सांगतोय ते का करेक्ट आहे हे समजून येईल. क्वेश्चनमध्ये काय म्हणलं होतं, रिफ्लेक्टिव्हमध्ये कुठले कुठले पॉईंट येतात, रिफ्लेक्टिव्ह लेवल होते कसे. त्या ठिकाणी रिफ्लेक्टिव्हमध्ये आपण पहिल्यांदा मेमरीचे फीचर ॲड करतो, बरोबर ना. सर्वात पहिल्यांदा मेमरी लेवल आहे. नंतर त्या ठिकाणी आपण काय करतो, अंडरस्टँडिंग लेवलचे फीचर ॲड करतो. नंतर आपण त्या ठिकाणी रिफ्लेक्टिव्हचे स्वतःचे फीचर ॲड करतो आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलला तयार करतो, बरोबर. जो ऑप्शन फर्स्ट होता ना, तो मेमरी लेवल संदर्भात होता. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, फक्त वास्तविक माहिती, मेमरी लेवलचा ऑप्शन होता. ऑप्शन जो सेकंड होता तो अंडरस्टँडिंग लेवलचा होता, जनरलाइज इनसाइट, ठीक आहे. आणि जो ऑप्शन थर्ड होता तो रिफ्लेक्टिव्ह लेवलच्या स्वतःचा क्वेश्चन होता, कारण या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. आता या क्वेश्चनचं जे ऑप्शन आहे ना, माझ्या मते डी हे करेक्ट यायला हवं. त्यांनी कुठलं दिलंय ते पाहूया. सर्वांचं मत वेगळं असू शकतं बरं का, मी माझ्या मते सांगतोय. ऑप्शन डी त्यांनी करेक्ट दिलेलं आहे, ठीक आहे, 31 नंबरच्या क्वेश्चनचं. मग या ठिकाणी ऑप्शन डीच करेक्ट आहे का? येस, ऑप्शन डी हे करेक्ट यायला हवं 31 नंबरच्या क्वेश्चनचं अकॉर्डिंग टू माय नॉलेज. सिंपल. आता हे का असं व्हायला हवं ते पण सांगतो. जर तुम्ही आपल्या कोर्सचे स्टुडंट असाल तर तुम्हाला कळत असेल मी असं का म्हणतोय, किंवा जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर जे सॉल्व्ह करून दिलेले ते पाहिले असतील तरी तुम्हाला कळेल मी असं का म्हणतोय, ठीक आहे. किंवा डेमो पेपर सिरीज मी तुम्हाला प्रोव्हाइड केली ती, त्यामध्ये पण वारंवार सांगितलं होतं, ठीक आहे, याचा आन्सर कसं काढतात. सिंपल पॉईंट समजून घ्या. रिफ्लेक्टिव्ह लेवल आहेत, बरोबर ना, म्हणजे काय, पायऱ्या आहेत. आणि त्यांना एक कन्सेप्टमध्ये कन्फ्युजन आहे म्हणून थोडंसं डीपमध्ये सांगतोय. जी पहिली लेवल आहे ती कोणती आहे, मेमरी लेवल. जी सेकंड आहे ती कुठली आहे, अंडरस्टँडिंग. थर्ड कुठली आहे, रिफ्लेक्टिव्ह. आणि फोर्थ एक ॲडव्हान्स असते, ते असते ऑटोनॉमसवाली, ठीक आहे. ऑटोनॉमसवर एक्झामला क्वेश्चन येत नाही, नेट एक्झामला येतो फक्त, सेटला काय आलेला नाही. आता या ठिकाणी एक पॉईंट समजून घ्या. जी पहिली मेमरी लेवल आहे ना, या मेमरी लेवलचे फीचर सर्व गोष्टी आपण समजून घेतल्याशिवाय आपण अंडरस्टँडिंगपर्यंत पोहोचू शकत नाही. मग मेमरी लेवलला आपण पहिल्यांदा समजून घेतो, त्यातल्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवतो, मग आपण पोहोचतो अंडरस्टँडिंगला. अंडरस्टँडिंगचे सर्व फीचर प्लस मेमरीचे सर्व फीचर हे सर्व कलेक्ट केल्यानंतर आपण पोहोचतो रिफ्लेक्टिव्ह लेवलला, ठीक आहे. आणि रिफ्लेक्टिव्ह वगैरे सर्व झाल्यानंतर या तिघांची फीचर मिळून होती ऑटोनॉमस लेवल. सिंपल. मग या ठिकाणी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे मेमरीचा पार्ट आहे, हा रिफ्लेक्टिव्हमध्ये येतो. जर्नलाइज इनसाइट हा अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, हा पण रिफ्लेक्टिव्हमध्ये येतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी हा रिफ्लेक्टिव्हचा पार्ट आहे, हा स्वतः रिफ्लेक्टिव्हमध्ये येतोच. म्हणून तिन्ही पण ऑप्शन करेक्ट आहे. इथं विचारलं होतं की कुठली शक्ती भेटते रिफ्लेक्टिव्ह लेवलला, तर तिन्ही शक्ती भेटतात. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट यायला हवा. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही लहान होते पहा, ठीक आहे. लहान असताना म्हणजे पहिले 5 ते 6 वर्ष तुम्ही काय केलं, फक्त गोष्टी पाठ केल्या. तुम्हाला समजत नव्हतं पाढे कसे असतात. तुम्ही फक्त 1 2 2 ठीक आहे, 2 1 2 2 2 4 फक्त तुम्ही पाठ केलं, तुम्हाला कळलं नाही काढलं कसं. ती झाली काय, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. मेमरी लेवल, फक्त गोष्टी पाठ केल्या. हत्ती याला म्हणतात, घोडा याला म्हणतात, गोष्टी पाठ केल्या. समजलं नाही तुम्हाला, फक्त पाठ केलं. ज्यावेळेस तुम्ही थोडीशी मोठी झाली, 10वी 12वी पर्यंत आले, त्यावेळेस तुम्हाला कळलं अरे नेमकं हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतं. जर्नलाइज इनसाइट, ठीक आहे. म्हणजे 2 गुणिले 2 केले तर 4 होतात हे तुम्हाला कळलं. बेचा पाढा कशा पद्धतीने तयार करतात हे कळालं. हे काय झालं, जनरलाइज इनसाइट म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल. मग मला या ठिकाणी तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कळलं की 2 गुणिले 2 4 होतात, त्यावेळेस तुम्ही काय पाढा विसरून गेलते का, जो तुम्ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे मेमरी लेवलमध्ये पाठ केलता तो विसरून गेलेले नाही आहेत. ते पण फीचर तुमच्या मनामध्ये आहेत, प्लस तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी गोष्टी मिळवल्यात अंडरस्टँडिंग लेवल. आणि ही पाढी तुम्हाला वापरायची कशी, त्यामार्फत कशा पद्धतीने प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवायचे हे कळालं, म्हणजे तुम्ही कुठे आले, रिफ्लेक्टिव्ह लेवलला.
मग ज्यावेळेस तुम्ही रिफ्लेक्टिव्ह लेवलला आलेले आहात त्यावेळेस तुम्हाला पहाडी पाठ पण आहेत, ते पहाडे कशा पद्धतीने करतात हे पण कळालंय आणि ते पहाडे वापरायची कुठे हे पण कळालंय. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही रिफ्लेक्टिव्ह लेवलला पोहोचताना त्यावेळेस तुमच्याकडे मेमरी लेवलचे पण सर्व फीचर असतात, प्लस अंडरस्टँडिंग लेवलचे सर्व फीचर तुमच्याकडे असतात, प्लस रिफ्लेक्टिव्हचे स्वतःचे फीचर पण असतात. मग रिफ्लेक्टिव्ह लेवलला तुमच्याकडे ह्या तीनही शक्ती असतात. आता जर क्वेश्चन त्यांनी चेंज केला असता, ठीक आहे, तुम्हाला थोडंसं कन्सेप्च्युअली पण समजून सांगतो. जर त्यांनी म्हणलं असतं की मेमरी लेवल, ठीक आहे, मेमरी लेवलला कुठली गोष्ट भेटते, कुठली शक्ती भेटते हे तुम्हाला विचारलं असतं, तर मेमरीला फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन भेटते, बाकी हे पण भेटत नाही. का? ती पहिलीच लेवल आहे, तुम्ही पुढच्या लेवलला गेलेलेच नाही, तुम्ही फक्त पाढे पाठ करताय. जर तुम्हाला त्यांनी विचारलं असतं की अंडरस्टँडिंग लेवलला कुठलं फीचर येईल, अंडरस्टँडिंग लेवलला हे येणार नाही, फक्त हे आणि हे येईल. मग या ठिकाणी अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्टिव्ह ऐवजी जर त्यांनी शब्द वापरला असता कुठला, अंडरस्टँडिंग लेवलचा, तर ऑप्शन ए आणि बी हा करेक्ट आला असता, हा नसता आला. कारण हे रिफ्लेक्टिव्हचं फीचर आहे, हे पहिल्या 2 लेवलमध्ये नसतं, पुढं पुढं गेल्यानंतर ते आपल्याला भेटतं. सिंपल ना. मग एक पॉईंट क्लिअर करतो, समजून घ्या, पुढच्या कुठल्या एखाद्या एक्झामला कामा येऊ शकतो. ठीक आहे, कोर्समध्ये खूप वेळा सांगितलं होतं रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हे पण असतं, हे पण असतं, हे पण असतं. जर आपण फक्त अंडरस्टँडिंगचा विचार केला तर अंडरस्टँडिंगमध्ये फक्त हे दोघं असतात, आणि जर आपण फक्त मेमरीचा विचार केला तर मेमरीमध्ये फक्त हेच असतं. सिंपल. म्हणजे थोडक्यात सांगतो, ही मेमरी लेवल आहे, ठीक आहे. नंतर जी सेकंड असते अंडरस्टँडिंग लेवल ती कशी होती, 1+1, आणि जी रिफ्लेक्टिव्ह लेवल असते ती कशी असते, 1+1+1 अशी असते. सिंपल. आय होप कळालं असेल. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हे तिन्ही गोष्टी येतात, कारण या ऑलरेडी आपण पार केलेल्या असतात. समजलं? मेमरीमध्ये पुढच्या 2 गोष्टी येत नाही, मेमरी पहिली इनिशियल स्टेज आहे. अंडरस्टँडिंग विचारलं त्या दोन्ही पण येतात. सिंपल. आणि तरी पण कळालं नसेल तर प्रिव्हियस इयरचं पेपरचं सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांच्या लिंक आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रिव्हियस इयरचा कुठलाही क्वेश्चन पेपर पहा, त्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. त्या ठिकाणी पण तुम्हाला कन्सेप्ट मी पेपरच्या आधीच सांगितलेले आहे. ठीक आहे. आता काही ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन पाहताल गुगलवर सर्च करून मेमरी लेवल, तर मेमरी लेवलमधील फॅक्चर इन्फॉर्मेशन, मग ते रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये कदाचित दाखवणार नाही, कारण का मेमरी लेवलचाच पार्ट, म्हणजे मेमरी लेवल ॲक्च्युअली रिफ्लेक्टिव्हचाच पार्ट आहे. ठीक आहे ना. मग बेसिक पॉईंट आहे, रिपीट करेल, वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल, पण कन्सेप्ट काय सांगते, कन्सेप्ट सांगते की रिफ्लेक्टिव्हमध्ये या दोन्ही पण गोष्टी येऊन जातात. खूप वेळा अनेक वेळा रिपीट केलंय. आता याच लेसनमध्ये तुम्हाला 5-6 वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय, तरी पण नसेलच कळालं तर तुमच्या बेसवर तुम्ही क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. ठीक आहे, पण अकॉर्डिंग टू माय नॉलेज या क्वेश्चनला चॅलेंज करण्याची आवश्यकता नाहीये. बाकी वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला सांगितलं असेल की रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते, बरोबर ना. प्रॉब्लेम सॉल्विंग ह्या फक्त रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असतं, हे तुम्हाला वेबसाईटवर सांगितलं असेल. नंतर मेमरीमध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते, हे तुम्हाला सांगितलं असेल. पण या ठिकाणी हे पण समजून घ्या तुम्ही की रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये ह्या दोन्ही पण गोष्टी असतात, त्याशिवाय रिफ्लेक्टिव्ह लेवलच तयार होऊ शकत नाही. तुम्ही डायरेक्टली 18चा पाढा पाठ नाही करू शकत, पहिले तुम्ही 2चा पाढा पाठ करणार आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी 2चा पाढा पाठ केल्यानंतर तुम्ही 18 पर्यंत पोहोचणार आहात. 18 ही रिफ्लेक्टिव्ह सपोज, आणि 2 म्हणजे काय, मेमरी. पुढे जाण्यासाठी तुम्हाला पहिली स्टेप घ्यावाच लागते. या पहिल्या स्टेपला गेले तर तुम्ही रिफ्लेक्टिव्ह पर्यंत पोहोचणार आहात. म्हणून या ठिकाणी पहिल्या लेवलचे सर्व फीचर तुम्हाला ऍड करूनच रिफ्लेक्टिव्ह पर्यंत जावं लागतं. पण ज्यावेळेस तुम्ही फक्त पहिल्या स्टेजला असताना त्यावेळेस बाकीचे फीचर तुमच्यामध्ये ऍड नसतात. सिंपल. मग मागच्या वर्षी कुठला क्वेश्चन विचारला होता, त्याचं एक्सप्लेनेशन काय होतं ते तुम्हाला मी मागच्या वर्षीच प्रोव्हाइड केलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. बाकी चॅलेंज करण्याची आवश्यकता नाही, पण करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे, सर्वच विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा क्वेश्चन चॅलेंजिंग वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, तुम्ही कन्सेप्च्युअल गोष्टींवर फोकस करा. कन्सेप्ट जर समजले ना तर क्वेश्चन इझिली सुटून जातात. कन्सेप्टवर गोष्टी असतात. ठीक आहे. आणि या सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर तुम्ही कोर्स वगैरे जॉईन करू शकता. कोर्समध्ये सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात. कुठलाही डाऊट राहिला तर तुम्हाला व्हॉट्सअपला एक प्रीमियम ॲड केलं जातं, तुम्हाला रिप्लाय पहिल्यांदा दिला जातो. ठीक आहे. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. फक्त कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तरच व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. ऑदर काही क्युरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या सर्व कमेंट आम्ही पाहत असतो. जरी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय आम्ही दिलेला नसेल तरी पण सर्व कमेंट आम्ही वाचतो. त्या कमेंटला जर महत्त्वाचं रिप्लाय देणं महत्त्वाचं असेल तर रिप्लाय देखील देत असतो. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करत जा. तुम्हाला रिप्लाय आम्ही व्हिडिओमार्फत देऊ किंवा डायरेक्टली ऑन कमेंट रिप्लाय देऊ.
सो डोंट वरी. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी देखील कोर्स आहे. त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.